नमस्कार. मी श्रीकांत चन्नापट्टण, योगा इन्स्ट्रक्टर. तर आज आपण थोडं लहान मुलांविषयी आपण बोलणार आहोत. लहान मुलांच्या विषयी सध्या खूप महत्त्वाचा झालेला आहे आपल्या सर्वांसाठी. मुलांनी मोबाईल वापरावे किंवा नाही याविषयी आपण थोडंफार बोलणार आहोत. कसं आहे, आज आपण कुठेही गेलो की आपल्याला पाहायला मिळते की लहान मुलं मोबाईल वापरत असतात. हे तर आता प्रत्येकाच्या घरात आहेच. आता कोणाकडे असं नाही असं आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या घरात ज्यांच्या घरात लहान मुले आहेत, प्रत्येकाच्या घरात मुलांना मोबाईलची सवय झालेली आहे. आपण मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो, पण मुलांना ते सवय झाल्यामुळे आपल्याला द्यावा लागतो थोडा वेळ का होईना. तर आपण मुलांच्या म्हणजे त्यांच्या तंदुरुस्तीसाठी, त्यांच्या मानसिक तंदुरुस्तीसाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण थोडंफार मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे. जे कोणी पालक असतील त्यांच्या पालकांनी मैदानात घेऊन जाऊन थोडंफार त्यांच्यासोबत क्रिकेट खेळावे, फुटबॉल खेळावे, व्हॉलीबॉल खेळावे किंवा इतर काहीतरी मैदानीचे जे व्यायाम असतील ते करावे. त्यामुळे काय होतं, मुलांना म्हणजे मोबाईल वापरल्यामुळे काय होत आहे, आजकाल मुलं घरातून बाहेर जात नाहीत. कित्येक वेळ मुलं घरातच बसून असतात आणि पालकांना कसं त्यांचं काम असल्यामुळे मुलांना वेळ देण्यासाठी पालकांकडे सुद्धा वेळ नाही. आता सध्या खूप म्हणजे प्रत्येकजण खूप व्यस्त आहेत, कोणाकडे वेळ शिल्लकच नाही. जसं बाहेर जर ऑफिस वर्क असेल तर ऑफिसमधून घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये वर्क असतो. काही जण बाहेर जॉबला जात असेल तर घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये काही कामं असेल तर मोबाईलमध्ये कामं करून घेत असतात. असं कुठे ना कुठे प्रत्येक जण सतत बिझी आहे. त्यामुळे आपण काय व्हायलंय, मुलांकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. हे प्रश्न सर्वांचाच आहे, कोणा एकाचं नाही. त्यामुळे मुलं काय व्हायला तर दिवसेंदिवस थोडं म्हणजे त्यांचे मुलांची वृत्ती थोडं चिडखोरपणा होणे आणि मुलं पालकांना न ऐकणे आणि मुलं उद्धट बोलणे पालकांना, याचं प्रमाण वाढत आहे. कारण आपण जरा आपल्या मुलांशी 1 to 1 त्यांच्यासोबत थोडंफार डिस्कशन केलं, त्यांच्या गोष्टी काही आपण समजून घेतलं किंवा आपण आपले काही आपण लहान असताना आपल्या जीवनात जे घडलेल्या गोष्टी आहेत, एखादा कथा, एखादा स्टोरी आपण मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण लहानपणी आपल्या आजी-आजोबांकडून आपण कसं काहीतरी स्टोरी वगैरे ऐकून खूप म्हणजे आपण उत्साहित होत होतो. तसंच आपण सुद्धा आपल्या मुलांना थोडंफार काहीतरी असं चांगलं जे मुलांना प्रेरणा देण्यासाठी, मुलांना प्रगती करण्यासाठी उपयोगी काही स्टोरी असेल, ते आपण समजावून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करावे. एखाद्या आदर्श व्यक्तींचं गोष्ट समजावून सांगण्याचा मुलांना प्रयत्न करावे. कारण सतत आपण काय करतो, मुलांना मोबाईल देतो आणि आपलं कामं करून घेत असतो. आणि इव्हन लहान मुलांना सुद्धा आता बघा, अनेक ठिकाणी आपण पाहतो 1 वर्षाचे मुलं म्हणा, 2 वर्षाचे मुलं, तिने रडतात म्हणून काय करतात, आई-वडील त्यांना म्हणजे शांत करण्यासाठी एखादा मोबाईल देऊन किंवा मोबाईल दाखवून त्यांना अन्न खाऊ घालणे. असं सध्या म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला अ, अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळं आपण आपल्या मुलांचा जरा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर आपण थोडंफार खेळाकडे वळायला पाहिजे. मैदानी ॲक्टिव्हिटीकडे आपण वळायला पाहिजे. आठवड्यातून 2 दिवस, 3 दिवस कधी आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण आपल्या मुलांसाठी थोडाफार वेळ दिला पाहिजे. त्याच्यामुळे मुलं शांत होण्यास आणि त्यांची मनाची स्थिरता आणि त्यांची एकाग्रता वाढण्यास फारच आपल्याला मदत होईल आणि ते अभ्यासामध्ये सुद्धा चांगलं प्रगती करू शकतात. ओके. आपण माझं हे 2 शब्द ऐकून घेतलात. थँक यू. धन्यवाद.